इजाज शेख प्रकाश दादा गोरे यांच्याकडून. चला मॅचला होते प्रारंभ. सलामीची जोडी संदीप आणि जय. गोलंदाजी मार्क वरतून. ओ हो हो पहिलाच धमाका आणि थोडासा कमी पडला म्हणेन. पहिला चेंडूवरती मात्र प्रहार झालाय. इथे मात्र गोलंदाज आपण पाहिलं दीपक कदम यांच्यावरती मोठा प्रहार झालाय. खऱ्या अर्थानं तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होता परंतु थोडासा नक्कीच कमी पडला. आता मात्र नक्कीच गतीमध्ये परिवर्तन थोडंसं केलं. शॉर्ट पिच घेतला परंतु जोखीम होती. जर का टायमिंग झाला असता कारण प्रोटेक्शन नाहीये पाठीमागे म्हणजे तुम्हाला थोडंसं कुठेतरी गुडले स्पॉटलाच गोलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थानं जास्त देता कामा नये फलंदाजांसाठी. स्ट्राईक एंडला आपण संदीप यांना पाहतोय. त्यांच्या बॅट मधून मोठमोठे फटके पाहिलेत आपण. सेमीफायनल क्रमांक 1 तिथे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फिलोईल जोरदार फेकी करणं अपेक्षित आहे आणि इथे मात्र 1 आणि 1च धाव होईल. एंड चेंज केलाय. आता मात्र जय स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार. एका बाजूला टीम 1 तर दुसऱ्या बाजूला टीम बोर्ने 11. या दोन संघांच्या दरम्यान खऱ्या अर्थाने एक ग्रुप मधून सेमीफायनल क्रमांक 1 आपला भेटीला. टॉस जिंकला टीम 11 संघाने आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय. डावखुर आताचे फलंदाज. हो माय गॉड यू मिस. कसा मिस झाला. मला वाटलं यस्ट्यांच्या दिशेने भेद घेतलाय. ऑड गोलंदाजी दीपक कदम यांच्याकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक. स्वतः आयोजक आहेत. खूप मेहनत घेतले आयोजनासाठी आणि इथे मात्र टीम साठी गावासाठी खऱ्या अर्थानं इथे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मेहनत घेतली जाते. आता मात्र लो टॉस गती दिशा दिली आहे चेंडूला. भिरकावलाय. प्रतीक्षामध्ये आहोत आपण डिसिजनच्या. चौकार. यस बनबाऊ चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर परंतु असा चेंडू का हाताळला जातोय हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. कारण मगाचा एक मिस झाला परंतु सारखा फलंदाज मिस नाही होणार. अरे यार नवीनच द्यावा लागेल. तर चला 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 4 नवे बरोबर धावसंख्या विचार केला तर 11 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. चला वेळ आता दौडू नका प्लीज विनंती आपल्याला. हो वाला चेंडू यार आपलातून मगाचपासून ही स्थिती गोलंदाजी हवी होती. तो चौकार आला नसता. पहिलं षटक संपलं. 11 धाबा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 1 मात्र संपुष्टात आलंय. समतोल आहे तोलायमान आहे म्हणेन. फक्त खऱ्या अर्थानं विचार केला तर येणारी 2 षटक कशी हाताळली जातील. चला टीम 1 जास्त टीम मीटिंग घेऊ नका. चला प्लीज मित्रांनो. नाही ना विचारायचंच नाही लगेच लावतो कारण माझ्या ते लक्षात राहत नाही. ते डीजे नाही ना त्याच्यामुळं. डीजे असला की ते लक्षात राहतं आपोआप. चला चला सुलभ घ्या. बिलास गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहिलं तर इथे मात्र नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती बिलासला आणल्या जाते. स्ट्राईक एंडला मात्र संदीप आपल्याला पाहायला मिळतात. यू मिसाइड डेफिनेटली क्लीन बॉल. वा भाई वा. इथे मात्र खऱ्या अर्थाने जादुई गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या प्रकारचे संदीप फलंदाजी करत होते ज्या प्रकारचा दीपक यांच्यावरती अटॅक झाला होता इथे मात्र यस विकेट आली आहे. डिझेल
खऱ्या अर्थानं दोन्ही मोठे फलंदाज संदीप असतील जयवंत असतील पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आणिच खातं खोललं जात आहे. ओ वाड डिलिव्हरी सुपर आहे. कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. एक षटकार खेळला आहे, लेग बायचा इशारा येतोय, परंतु तदनंतर सुद्धा कमबॅक करायची क्षमता माझ्यामध्ये आहे. एक तेरी तो एक मेरी असं नक्कीच दाखवून दिलं बिलास यांनी. आता मात्र स्ट्रायकिंगला डावखुरे हाताचे फलंदाज जय आपल्याला पाहायला मिळतील. चला टीम मीटिंग्स मात्र कमी करा मित्रांनो, थोडस गती द्या, स्पीडअप द्या. आपली स्पर्धा आहे आपल्या यजमान पदामध्ये होती आहे. झेल होण्याची शक्यता आणि यस इथे मात्र नो डाऊट झेल टिपला जाईल. जय बॅक टू द पॅव्हिलियन. संभाजी ज्यांच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आहे. जयवंत ना स्ट्राईक द्या मित्रांनो. खऱ्या अर्थानं धावसंख्या वाढली जाईल. आम्ही सातत्यानं सांगत असतो की संघ ही तो जोपासा. धावसंख्या 18च्या घरामध्ये आहे. विचार केला तर 1.4चा खेळ संपला. विलास पुन्हा एकदा. आता मात्र संभाजी इथे खोदून काढलाय, परंतु चेंडू मुवमेंट करणार आहे डी झोन कडे. यस आपण पाहिलं तर फक्त एक आणि एकच धाबा आहे. एका धाब्याने धावसंख्या 19 धाबा मित्रांनो. आपण आताच पाहिलं मागच्या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं अखंड भारतामध्ये सण साजरा केला. म्हणजेच काय तर 19 फेब्रुवारी अख्ख्या जगाला भारी. खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा उत्सव आपण जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पाहिला. ती तारीख 19 शिवनेरीवरती सिंह जन्मला. मित्रांनो ही लालच आहे ना खराब आहे. या सीट बाईट येतोय, परंतु ही लालच खूप खराब आहे. म्हटलं जातं ना लालच बुली भरा आहे म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं ज्याच्या वेळेस असा वाईट घेण्याचा प्रयत्न केला त्या वेळेस मोठमोठे फलंदाज मात्र बाद झालेत. लक्षात ठेवा, अंदाज येत नाहीये. फटका जोरदार हिट डायरेक्ट हिट. इथे मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला ज्येष्ठ दिसल्या पाहिजे. यास इथे मात्र षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्येचा विचार केला तर 21 धाबा धावफलकावरती टीम खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बोर्ने 11 21 ऑन स्कोर बोर्ड. नवीन गोलंदाज वैभव. स्ट्रायकिंगला मात्र असतील संभाजी. इथे मात्र काय घडलं तर चेंडू डी झोन मध्ये गेला. खऱ्या अर्थानं जयवंतला स्ट्राईकला आणायचे तुम्हाला. मी सातत्यानं सांगत असतो की तुम्ही मित्रांनो का आपला स्वतःचा अहंकार अंगी बाळगता. खऱ्या अर्थानं तुमच्या समोर चांगली फलंदाजी करणारा फलंदाज असेल ना, तो तुमचं कर्तव्य असतंय. टीम हित, संघ हित, आणि ते एक धाव काढा बाटणी कशी काढा. आणि तुमचा मोठा फटका नकोय टीमला. तुम्ही एंड चेंज करा. यस इथे मात्र आलाय, आडव्या पट्ट्याने आला, चेंडूला पाठवला सरळ डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. 6 22 आणि 28 धाबा. वैभव पुन्हा एकदा. हलव्या पट्ट्यामध्ये आणखीन एक धमाका. वा बाय वा.
भाई खऱ्या अर्थानं दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं इथे टीम बोर्ने 11 संघ खऱ्या अर्थानं एक चांगल्या भक्कम स्थितीकडे वाटचाल करतोय. ओ माय गॉड, पुन्हा एकदा इथे प्रयत्न पुरे पडले. बॅक टू बॅक तिसरा षटकारांची हॅट्रिक, भावाची पाठीवरती थाप. इथे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 40 धावा टीम एकीव संघाच्या आलाय, डोक्याला ताप झालाय म्हणेन. कारण जर बॅक टू बॅक 3 षटकार येत असतील तर करायचं आणि करायचं तरी काय, हा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. पाहिलं गेलं तर वैभव कुठेतरी ऑफ साइडला टाकायला लागतील चेंडू तुम्हाला. हो, परंतु कुठेही टाका त्यावरती एकच शिक्का. सरळ चौथा षटकार जायचं या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. येतो संभाजी. यस, इथे मात्र खऱ्या अर्थानं पाचवा हो सलग 5वा षटकार. खऱ्या अर्थानं भाई छागे संभाजी. इथे मात्र या नावात ती ताकद आहे मित्रांनो. चेंडू आला बाहेरचा बघा. यस, फर्स्ट इनिंग संपली आहे. सेकंड इनिंग मॅचचा नाणेफेकीचा कॉल करूया आपण. आपल्याला विनंती असेल तुषार, खऱ्या अर्थानं कुठला आहे बघा. येस, इथून पुढे आपण सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल PCMP पिसानी, त्यांच्या विरुद्ध असेल केळवली. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. ही देखील एक मॅच रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल आणि कॉइन स्पिन करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की अंकुशदादा कदम साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार. आता त्या मॅचचा आपण करूया टॉस. 52 धावा झाला, 53 धावांचं लक्ष. चला फील्ड लावून घ्या प्लीज. चला बोर्नी 11, चला टीम मैदानाच्या आतमध्ये या लवकर मित्रांनो. खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय कैलासवासी तानाजी यशवंत कदम आबा यांच्या स्मरणार्थ महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5 चा थरार आपण पाहतोय. सेमीफायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते पहिली, परंतु आता सेमीफायनल क्रमांक 2 चा कॉइन स्पिन केला जातोय. छापा हा कॉल होता आणि टॉस जिंकलाय शिवशक्ती केळवली या टीमने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेईन मी. फिल्डिंग करणार आज. समोर एक जबरदस्त संघ आहे पिसानी संघ, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? आम्ही प्रयत्न करू त्यांना 30च्या आतमध्ये थांबवण्याचा. या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगाल? ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बायसायकल आहे, चमचमती ट्रॉफी आहे, आयोजन खूप चांगलं आहे. एक नवीनच बघायला भेटते यावेळेस. सायकल ठेवली त्यांनी मालिकावीर, म्हणजे खेळायला पण अजूनच उत्साह येणार पोरांना आणि त्याप्रमाणे पोरं खेळत आहेत. सकाळपासून सर्वच जण चांगले खेळतात आणि अजून पण खेळतील. निश्चितपणे पिसानी संघ तुम्ही टॉस कमावलाय. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? आम्ही टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच घेणार होतो. मनासारखं घडलेलं आहे, दुधामध्ये साखर पडले, जे हवंय ते. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? केळवली संघ खूप चांगला आहे. सकाळपासून त्यांची खेळी बघतोय तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. निश्चितपणे गेल्या वर्षी तुम्ही सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार होता. आता सातारा ग्रामीण प्रीमियर लीग येते पुढील आठवड्यामध्ये. कशा पद्धतीने त्या प्रीमियर लीगकडे पाहताय आणि उत्सुकता लागली का त्या टीम स्पर्धेची? उत्सुकता तर लागले आणि मेन म्हणजे सगळे आपले प्लेयर आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे अजून मजा येणार आहे. तर बघूया आता. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट देऊया. सेमीफायनल क्रमांक 2 चा टॉस झालेला आहे आणि सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये टॉस जिंकलाय शिवशक्ती केळवली या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय PCMP पिसानी या टीमला. सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला या मॅचच्या नंतर पाहायला मिळेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये रंगलाय आहे. सेमीफायनल क्रमांक 1 एका बाजूला AQ त्यांच्या विरुद्ध बोर्ने असा सामना. थँक्यू. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोन वरती ऐकला टॉस का बॉस या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुषार जांभळे सर. तर मॅच कडे रुख करूया. 53 धावांचं मोठं आव्हान आहे टीम AQ 11ला. परंतु फलंदाजी करत असताना या संघाने मगाशी 2 मॅचेस मध्ये स्वतःला सिद्ध केलंय.
या 53 धाबा आम्ही काढू शकतो. मी मागाशी मित्रांनो एक किस्सा सांगितला, भूमिपुत्राला आमची लीग चालू आहे, 97 धाबा केल्या होत्या, 97च्या 98 चेस झाल्या. म्हणजेच काय तर फलंदाजी आता एक उच्च दर्जाची पाहायला मिळते. चला चला मॅच कडे प्रारंभ करा. पंचांना विनंती असेल, सलामीची जोडी नामदेव विजय अशी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरून आकाश. यस, गेम इज ऑन. 53 धावांचा आव्हान. पहिला चेंडू, पहिलाच तिखट मारा खेळण्याचा प्रयत्न नाही झाला. पंच आमच्याकडे बळले जातील. या सीड वाईट कॉल. खराब सुरुवात झाले टीम बोर्नी 11 संघाकडून. आकाश पुन्हा एकदा आपला रनिंग ट्रॅक वरती सज्ज. स्ट्राईक इनला नामदेव. नामदेवाचा धाबा करावा लागेल टीम 1 परंतु गती भरती होत आहेत स्वर आकाश आणि दिशाहीन गोलंदाजी भरकटली जाते आहे. खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, कासपठार विभाग मुंबई, अर्थात सातारा मुंबई आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेचा विचार केला तर चांगल्या दर्जेदार स्पर्धा, त्याचबरोबर चांद तारे लावण्यासाठी येते सातारा ग्रामीण प्रीमियर लीग येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये. खेळाडू डिस्ट्रीब्युशन अर्थातच खेळाडू निलाव प्रक्रिया मात्र पार पडली आहे. म्हणजे एक आणखीन एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल सातारा ग्रामीणचं. मित्रांनो आम्ही सांगत असतो सर्व गुण संपन्न असा आमचा हा सातारा जिल्हा, शूरवीरांचा सातारा जिल्हा. जर आपण इथे मात्र खऱ्या अर्थानं बॅट याच्या पहिला चेंडू बॅट वरती येऊन आदळला, त्यामुळे हा मिसॅन्डिंग फटका आलाय. गतीवरती स्वार झालेत आकाश. मात्र खऱ्या अर्थानं मित्रांनो संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वात जास्त आर्मीमध्ये जवान कोणत्या जिल्ह्याचे असतील तर एकमेव जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा. खऱ्या अर्थानं सदैव अखंडपणे बॅटच्या पहा गतीमध्ये पहा किती जबरदस्त. ही ते मात्र काय घडलंय, बबलिंग 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 होत आहे परंतु धाव काय घेता येत नाहीये. जर आपण फटका सिलेक्शनचा जर बारकाईनं अभ्यास केला ना तर फटका खेळायच्या अगोदरच चेंडू येऊन बॅटवरती आदळतोय, म्हणजे गती परखण्यामध्ये अपयश येत आहे. स्पीड थोडासा ओव्हर स्पीड गोलंदाजी आहे आकाशांच्या माध्यमातून आणि तेच तिथे मात्र फलंदाजांना थोडंसं हानिकारक ठरत आहे, कारण ते जात आहेत रेग्युलर स्पेसच्या दिशेने परंतु थोडंसं जलद खेळावं लागेल. यस, असा जलद थोडीशी बॅट यावी लागेल परंतु पहा तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे, सुरेख आहे. टीम खऱ्या अर्थानं विचार केला ना बोर्ने 11चा तर एक अतिशय चांगला तगडा संघ आहे म्हणेन, कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे, ज्या प्रकारची फलंदाजी झाली आहे, दावेदार आहे हा संघ म्हणेन मी या स्पर्धेच्या विदेशी पदाचा. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये भाकीत करणं हे मूर्खपणाचं लक्षण असतंय. आता मात्र स्ट्राईक एंडला विजय नामदेव आहेत. आपण पाहिलं गेलं तर फटका, इथे मात्र झेलची संधी निर्माण झाली आहे आणि यस विकेटचं पतन असेल नामदेवा. इथे मात्र करावा लागेल आता मात्र पॅबेलिनचा धाबा. खऱ्या अर्थानं नामदेव यांना प्रयत्न तर करणंच होतं. जर टीम एकीला जिंकायचं आहे तर तुम्हाला फटक्यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. एकेरी दुहेरी धाबा काढून या धाबा चेस होणारच नाहीत. ज्या प्रकारचं संभाजी यांनी खऱ्या अर्थानं ते 5 षटकार लावले ना मित्रांनो, 5 षटकारांचे जर 30 धाबा साईडला काढल्या तर किती धाबा लागल्या असत्या? त्यामध्ये 10 जरी आल्या असत्या, 20 कमी केल्या असत्या तरीही तुम्हाला 30 32 35 रन रेट आला असता. म्हणजे ते आलेले 5 षटकार किती हानिकारक आहेत लक्षात ठेवा. आता मात्र न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. आकाश पुन्हा एकदा पहा फटके लागत नाहीयेत पहा, कारण त्या गतीने चेंडू फेकी होते. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. आकाश एक षटक संपलंय. एका षटकाच्या अंती धावसंख्या फक्त 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र 12-48 म्हणजे 12-48 सर्व चेंडू चौकार मारायचे आहेत. त्यामध्ये षटकार जेवढे येतील तेवढे चौकार कमी करू आपण, परंतु एखादा तरी षटकार येऊ द्या मित्रांनो. आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाही आहे. 12-48 गोलंदाज जय गोलंदाजी मार्क वरती. चला चला स्पीडअप घ्या. अनिकेत मात्र स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय यांना. आता मात्र क्षेत्ररक्षण फुलावलं गेलंय. मिड विकेट आहे, सी कॉर्नर थोडासा नक्कीच मिड विकेट कडे लॉंग ऑन आहे, लॉंग अप आहे, एक्स्ट्रा पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दिशा भरकटली आहे का?
पंच बारकाईने पाहतात. येस इथं वाईट कॉल. अबंतर धाबा आहे, परंतु जर विचार केला तर धाबांचा डोंगर आहे, महाकाय डोंगर आहे. कारण आता मात्र विचार केला तर 12:47 म्हणजे अबाक्या बाहेरचं लक्ष आहे. पुन्हा एकदा त्याच गतीने गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गोलंदाज जय करताना पाहायला मिळतात. कारण गतिमान गोलंदाजी करतात टीम बोर्नी 11 संघाचे गोलंदाज. थोडीशी गती द्या विनंती असेल. नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहा मित्रांनो. लगेचच मैदानाचा ताबा घ्या विनंती असेल आपल्याला. लाभ केलाय यस इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे ते मीन अप रिझनला एक धाव चोरटी कंप्लीट केली जाईल म्हणेन. क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार आहे, सुरेख आहे. ही खऱ्या अर्थानं विजयाची नांदी आहे मित्रांनो. कारण क्षेत्ररक्षणाचा ज्याचा दर्जा उंचावला ना ती टीम मात्र पराभूत सहजासहजी होत नाही आहे. आणि तो दर्जा मात्र आपला टिकवून ठेवणं खूप गरजेचं असेल. एक मॅच खेळून पुन्हा ढिलाई ही घडता कामा नाही आहे. प्रत्येकाने 100% देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मिस्टँडिंग फटका आहे. इथे फटकेबाजी ज्या प्रकारची हवी आहे, पात दिसतोय का? पात तिथेच असेल. आमचे स्वयंसेवक तिथे आजूबाजूला कोण आहेत का मित्रांनो? चेंडू आणायला जा. 8 धाबा धाबलकावरती 45 धाबांची अजूनही गरज. पाहिलं गेलं तर या षटकातील 3 चेंडू संपल्यात म्हणजे 9 चेंडू 45 धाबा. पुन्हा एकदा इथे मात्र लेगच्या दिशेला डी झोन आहे, तिथे फाईन लेग रिजन राखीव आहे. खरं पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला एकेरी धाबेने काहीही साधता येणार नाही आहे. फक्त पराभवातलं अंतर कमी करता येईल, तेही माफक असेल. फक्त मोठ्या दर्जेदार विजय संपादन करतात खऱ्या अर्थानं असं वाटतंय टीम बोर्नी 11. दिमागदार फायनल प्रवेश. यस खोदून काढला क्षेत्ररक्षकांपर्यंत येईल. यस आकाश मात्र इथे अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपतात आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. टीम AQ 11 खऱ्या अर्थानं इनसाइड झालाय म्हणेन. खऱ्या अर्थानं बागपुटला पूर्णतः ढकललाय. कारण ज्या प्रकारची नामदेव यांची विकेट पडली ना तिथेच मात्र हा संघ थोडासा बागपुटला ढकलला गेला आणि त्यामधून सावरलाच नाहीये म्हणेन. आता इक्वेशनचा जर विचार केला 7 चेंडू आणि 44 धावा म्हणजेच 7 षटकारांनी सुद्धा हा विजय संपादन होणार नाहीये. अशा स्थितीमध्ये टीम खऱ्या अर्थानं AQ 11 आहे. नवरात सर्व नात आहेत. भूम 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 करत गेला. इथे बॅट खाली याच्याच पहिला चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन भिसावलाय. ओव्हर क्रमांक 2 संपुष्टात आले. आता 6 चेंडू आणि खऱ्या अर्थानं 44 धाब्यांची आवश्यकता आहे. चला एक औपचारिकता फक्त आहे मी म्हणेन खऱ्या अर्थानं. कारण 6-44 निघणं अशक्य आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तर काही गोष्टी अशा असतात की त्या डिक्लेरेशन करता येत नाहीत. परंतु मी तर म्हणेन नक्कीच ही मॅच थोडीशी फसली टीम AQ बाजूने. खऱ्या अर्थानं हातातून सटकली आहे. न्यू गोलंदाज अनिल गोलंदाजी मार्कवरती येतील. एक सिनियर आहेत. दिशा थोडीशी भरकटली आहे. येस द वाईट कॉल. पुढचा चेंडू ओ फटका फसला पुन्हा. आता कॉल कुणाचा आहे? कुणाचा? वा बाय वा सुरेख झेल टिपलाय. काय नाव आहे? वेदांत कदम. सुरेख झेल आहे 4 खेळाडूंच्या झुंडीमध्ये. खऱ्या अर्थानं कोण घेणार असं वाटत असताना त्यांनी सुरेख झेल टिपलाय. हा खेळाडू मात्र लेदर क्रिकेट खेळतो आणि त्याचाच फायदा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला सुरेख झेल टिपला. फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय. कोण आउट झाला? अनिकेत आउट झाला. अनिकेत मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने परतलाय. आता न्यू बॅटर तुषार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला चला थोडस स्पीडअप घ्या. मॅच मात्र एक खरं तर
जोरात क्रॅकिंग प्रहार आहे, परंतु त्यावरती फक्त असेल 1 आणि 1च धाव. आता मात्र विचार केला तर 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. तब्बल 11 झाल्यात ना. 42 धाबींची 42 धाबींची गरज आहे. 4 चेंडू 42 धावा म्हणजे कुठेही मिळतं जुळतं समीकरण नाही आहे. पहा काय गोलंदाजी होते यार. इथे विकेटची पुन्हा संधी आहे, परंतु हातामध्ये चेंडू आला नाहीये, अन्यथा आणखीन एक विकेट प्राप्त झाला असता. चला पुढची मॅच खऱ्या अर्थानं विनंती असेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. टीम पिसानी विपक्ष टीम कोण गेले? पिसाने आणि कोण आहे ते नेलं इथनं. टीम पिसानी टीम केळवली. विनंती असेल आपल्याला आपण सज्ज राहा. केळवली संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हा मित्रांनो. जेवढं लवकर कराल तेवढं आयोजकांसाठी महत्वाचं असेल, कारण अजूनही 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. पहा फटकेचे सिलेक्शन खूप खराब आहे. ओहो डाय 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 आवश्यकता नाहीये हाताबाबांनो. खऱ्या अर्थानं मॅच जवळ जवळ विजयाच्या दिशेने गेला तुम्ही. मेगा फायनलच्या दिशेने तिकीट बुक झालंय तुमचं. खऱ्या अर्थानं एज लागली आहे. पुन्हा त्या डी झोन मध्ये चेंडू जाईल. फिनिश ऑफ द मॅच टीम खऱ्या अर्थानं बोर्ने 11 हा संघ गेलाय मित्रांनो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री झाली आहे. मोठा विजय संपादन करून टीम बोर्ने 11 हा संघ ठरला या स्पर्धेतील मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ. चला चेंडू द्या प्लीज. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. टीम केळवली संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खूप खूप आभार असतील आपल्या मित्रांनो आणि ती अभिनंदन करूया. टीम बोर्ने 11चं फायनलचं तिकीट बुक झालंय मित्रांनो. तुमचं अभिनंदन असेल. आणि इथे मात्र कॉम बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये बदल करूया. इन्व्हाइट करूया तुषार जांभळे यांना. धन्यवाद. कमल झाली, कमल आली, राणी मुखर्जी नदी.